Today we are going to start the third chapter of standard 7th, that is SCF and LCM. SCF means highest common factor and LCM means lowest common multiple. मराठीमध्ये SCF म्हणजे मसावी, महत्तम सामायिक विभाजक, आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. Last year in class 6 we have studied this chapter. Also we have studied how to find SCF and LCM. SCF we have studied by listing all the factors and LCM we have studied by listing all the multiples. मागच्या वर्षी इयत्ता 6वी मध्ये आपण मसावी आणि लसावी हा घटक अभ्यासला आहे. मसावी काढत असताना दिलेल्या संख्यांचे सर्व विभाजक लिहून आपण मसावी काढत होतो आणि लसावी काढत असताना त्या संख्यांचे सर्व गुणक लिहून आपण लसावी काढत होतो. यावर्षी आपण त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे, वेगवेगळ्या ज्या मेथड्स आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. सो लेट अस सी द थर्ड चॅप्टर, दॅट इज SCF अँड LCM. Last year we have studied the concept of prime numbers. Now what is meant by prime number? The numbers which are divisible by 1 and the number itself are said to be prime numbers. The numbers which are divisible by 1 and the number itself are said to be prime numbers. म्हणजेच काय, ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या या दोनच अंकांनी भाग जातो अशा संख्यांना म्हणायचं प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या. थोडक्यात काय, ज्या संख्या इतर संख्यांच्या पाड्यामध्ये येत नाहीत त्यांना म्हणायचं मूळ संख्या. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 11, 29 अँड एक्सेट्रा. दीज आर द प्राईम नंबर्स. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ प्राईम नंबर्स. या सर्व मूळ संख्या आहेत, कारण या संख्या इतर संख्यांच्या पाड्यामध्ये येत नाहीत, यांची फोड होत नाही, यांचे अवयव आपल्याला शोधता येत नाही. आता ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्यांना आपण काय म्हणतो, दॅट नंबर्स आर कॉल्ड एज कंपोजिट नंबर्स. द नेक्स्ट कन्सेप्ट इज कंपोजिट नंबर्स. कंपोजिट नंबर्स म्हणजे काय, तर संयुक्त संख्या. आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या एकमेकींच्या विरुद्ध आहेत. आता ज्या संख्यांचे अवयव पडतात त्यांना म्हणायचं कंपोजिट नंबर्स किंवा संयुक्त संख्या. फॉर एक्झाम्पल्स, the definition of this composite number is the numbers which have factors other than 1 and the number itself are said to be composite numbers. Okay, the numbers which have the factors other than 1 and the number itself are called as composite number. Now let us see examples. 15 for example. So 15 we can factorize such as 3 into 5. 3 5s are 15. So since we are able to factorize 15, so 15 is a composite number. The next example is 27. We can factorize 27 as 9 into 3 or 3 into 9. The next example is 25 is a composite number because we can factorize 25 as 5 into 5. हे सर्व अंक संख्या कंपोजिट नंबर्स आहेत, संयुक्त संख्या आहेत, कारण यांचे अवयव पडतात. अशा असंख्य संख्या आपल्या संख्या नंबरमध्ये आहेत ज्यांचे आपण अवयव पाडू शकतो. तर या प्रकरणामध्ये आपल्याला अशा प्रकारे मूळ संख्या असेल, संयुक्त संख्या असेल, यांचा मसावी आणि लसावी कसा काढायचा हे आपण अभ्यासणार आहोत. मागच्या वर्षी आपण जे काही कन्सेप्ट अभ्यासले त्यावर साधारण काही प्रश्न आहे पहा लेटेस्ट रिकॉलमध्ये. लेटेस्ट रिकॉल म्हणजे जरा आठवूया, विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, का ज्याचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केला आहे पहा. विच इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर, सर्वात लहान मूळ संख्या कोणती? द आन्सर इज 2. 2 इज द स्मॉलेस्ट प्राईम नंबर अँड 2 इज द ओनली वन इव्हन प्राईम नंबर. विच इज इव्हन नंबर म्हणजे समसंख्या आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. हाऊ मेनी आर दे? 1 ते 50 मध्ये ज्या काही मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्या लिहा. त्या सर्व ज्या मूळ संख्या त्या समोर आहेत पहा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19.
23, 29, 31, 37, 41, 43 and 47. These are the prime numbers from 1 to 50. 50. Next question is underline the prime numbers in the list below. खाली ज्या संख्या दिल्या त्याला त्यातील जे काही प्राईम नंबर्स आहेत त्यांना अंडरलाईन करा. 5 संख्या आहेत 17, 15, 4, 3, 1, 2, 12, 23, 27, 35, 41, 43, 58, 51, 72, 79, 91 and 97. Out of these numbers, the prime numbers are 17, 3, 2, 23, 41, 43, 79 and 97. These are the prime numbers. So these questions were based on the knowledge which we have studied last year. Let us see the now next topic, the first topic from this chapter, that is co-prime numbers. Co-prime numbers म्हणजे सहमूळ संख्या. Co-prime numbers म्हणजे काय तर सहमूळ संख्या. Co-prime numbersलाच रिलेटिव्हली प्राईम नंबर्स किंवा म्युच्युअली प्राईम नंबर्स सुद्धा म्हणतात. So let us see the definition of co-prime numbers. Two numbers which have only one as a common factors are said to be co-prime numbers or relatively prime numbers or mutually prime numbers. Two numbers which have only one as a common factor म्हणजेच काय ज्या दोन संख्यांमध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो किंवा त्यामध्ये फक्त एक हा सामायिक अवयव असतो त्यांना म्हणायचं कोप्राईम नंबर्स म्हणजेच काय सहमूळ संख्या. एक्झाम्पल्स पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल 3 and 8. आता 3 आणि 8 मध्ये एकही सामायिक अवयव नाही, एक फक्त हा सामायिक अवयव. 4 and 9, 21 and 22, 5 and 7. So like this way we can write the pairs of numbers which do not have any common factor other than 1. Such numbers are called as co-prime numbers. Now the next topic is twin prime numbers. याला म्हणायचं ट्विन प्राईम नंबर्सला मराठीमध्ये म्हणतात जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या. जोडमध्ये दोन संख्या आहेत आणि दोन्ही मूळ संख्या आहेत, बरोबर की नाही. पण त्याची कंडिशन अशी बघा, डेफिनेशन इज लाईक दिस वे. इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राईम नंबर्स इज 2, इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राईम नंबर्स इज 2, द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम नंबर्स. ज्या दोन मूळ संख्यामधला फरक 2 असतो त्यांना म्हणायचं ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे जोडमूळ संख्या. त्यातली अट आहे पहा, दोन्ही मूळ संख्याच पाहिजे आणि फरक किती पाहिजे 2. लेट अस सी एक्झाम्पल्स. 3 and 5. आता 3 आणि 5 दोन्ही मूळ संख्या आहे. 5 वजा 3 घेतला आपण, द डिफरन्स बिटवीन 5 and 3 इज 2. सिमिलरली 5 and 7, 11 and 13, 71 and 73 etc. These all are the examples of twin prime numbers. Now these concepts we have to use here in order to find the GCD or SCF and LCM. Now let us, based on this one, let us study practice set 10. The first question of practice set 10 is which number is neither a prime nor a composite number. अशी कोणती संख्या आहे की जी प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. The answer is 1. 1 is the number. One is neither a prime number nor a composite number. The second question is which of the following are pairs of coprimes. Which of the following are pairs of coprimes. खालीलपैकी संख्यांच्या जोड्यामधील कोणत्या संख्या कोप्राईम आहेत. कोप्राईम म्हणजे काय तर त्यांचा फॅक्टर जो आहे हायेस्ट फॅक्टर तो 1 पाहिजे. The answer is 4, 5 is the first pair and second pair is 17 and 19. आता 8 आणि 14 जर घेतलं तर दोन्ही संख्यांना 2 ने भाग जातो म्हणजे त्या ठिकाणी त्या 2 हा कॉमन फॅक्टर असेल. सो दॅट इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर्स. 27 आणि 15 जर घेतला आपण तर त्या ठिकाणी सुद्धा काय होतं आहे तर 3 ने भाग जातो दोन्ही संख्यांना. सो इट इज नॉट अ पेअर ऑफ कोप्राईम नंबर्स. द थर्ड क्वेश्चन इज लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100 अँड से हाऊ मेनी दे आर. काय त्या ठिकाणी आपल्याला 25 ते 100 मधील सर्व मूळ संख्या लिहायच्या आहेत पहा. द आन्सर इज गिवन बिलो. 29, 31, 37, 41, 43, 47,
53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89 and 97. Altogether there are 16 numbers. Next question is write all twin prime numbers from 51 to 100. 51 ते 100 मधील जे काय जोडमूळ संख्या आहेत त्यांच्या जोड्याल्या दोन जोड्या आहेत. त्यामध्ये पहिली जोडी आहे 59 आणि 61 आणि दुसरी जोडी आहे 71 आणि 73. आता ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. 1 ते 50 मधील ज्या काय किमान 5 पेअर 5 जोड्या ट्विन प्राईम नंबरच्या लिहा. आन्सर आहे 2 3 फर्स्ट पेअर, 5 7 11 आणि 13 पाहिजे, 11 आणि 13, 17 आणि 19, 29 आणि 31. आणि लास्ट क्वेश्चन आहे विच आर द इवन प्राईम नंबर्स. विच आर द इवन प्राईम नंबर्स. So answer is 2. 2 is the even prime numbers. So this way we have solved practice 10. Now let us see the next concept, that is factorizing a number into its prime. Factorizing a numbers into its prime factors. आपण यावर्षी SCF आणि LCM काढण्याची जी पद्धत आहे, पहिली मेथड आहे ती आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. तर त्यासाठी दिलेल्या संख्यांचे आपल्याला अगोदर प्राईम फॅक्टर्स काढता आले पाहिजेत. We have to factorize the given number into its prime factors. Okay, that means given number we have to divide into its factors which are prime numbers. Now let us see how to factorize this one by one. Question can be asked like this way: find the prime factors of. दिलेल्या संख्येचे मूळावयव काढा. फॉर एक्झाम्पल 32 आणि 216 आपण या दोन संख्या घेतल्या. आता दिलेली संख्या अगोदर आपल्याला शोधायची, ही इवन नंबर आहे का ऑड नंबर आहे, समसंख्या आहे की विषम संख्या आहे. समसंख्या असेल तर प्रत्येक वेळी 2 ने भाग द्यायचा आणि विषम संख्या असेल तर 3 5 7 या प्रकारे संख्यांनी भाग द्यायचा. आता समसंख्या कशी ओळखायची, इवन नंबर, हाऊ टू आयडेंटिफाय गिवन नंबर इज इवन ऑर ऑड. इफ द डिजिट ॲट युनिट प्लेस इज 0 2 4 6 8. Out of this, if any one number is there, then such numbers are called as even numbers. जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी कोणताही एक अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, त्या संख्येला म्हणायचं समसंख्या. आणि समसंख्यांना नेहमी 2 ने भाग जातो. आता 32 किंवा 216 बोथ आर इवन नंबर्स, सो डिवाइडेड बाय 2. काय करा आपण 2 ने भाग द्या दोन्ही संख्यांना. या ठिकाणी तुम्हाला ते फॅक्टर दिसतात पहा. 32चे आपण फॅक्टर पाडले 2 × 16 आणि 216चे फॅक्टर पाडले 2 × 108. त्यामुळे 16चे पुन्हा फॅक्टर पाडा, 108चे पुन्हा फॅक्टर पाडायचे. त्याप्रमाणे फॅक्टर पाडत जा की शेवटी आपल्याला सर्व जे काही फॅक्टर्स आहेत ते मूळ संख्या हव्यात. द फॅक्टर्स ऑफ 32 आर 2 × 2 × 2 × 2 × 2 आणि फॅक्टर्स ऑफ 216 आर 3 times 2 and 3 times 3. So like this way we can factorize the given numbers. To write a given number as a product of its prime factors is to factorize it into primes. दिलेली संख्या मूळावयव गुणाकार स्वरूपात लिहिणे म्हणजेच त्याचे प्राईम फॅक्टर शोधणे होय. Like this way we can solve practice set 11. Let us see now practice set 11. Factorize the following numbers into primes. One by one numbers we'll see. The first number is 32. Now 32 we can factorize as 8 × 4 or 16 × 2. Again we have to factorize 8 and 4 or 16 like this way. 8 we can factorize as 2 × 4 and 4 we can factorize as 2 × 2. Here 16 we can factorize as 8 × 2. Again we can factorize this 4 as 2 × 2. So like this way we got the factors of 32 as 2 × 2 × 2 × 2 × 2, 5 times 2. So all these are the factors of 32. The next example is 57. Now here 57, the unit place digit is 7, which is an odd number. So divided by 3. So when we divide 57 by 3, we get the answer 19. Product, this one, question 19.
So 3 into 19. 19 is a prime number which we cannot divide. The next question is 23. Now 23 itself is a prime number. That means we cannot divide it further. आता 27 ही मूळ संख्या असल्यामुळे तिला पुढे भाग जाणार नाही. त्यामुळे 27 3 च्या वेळी पडतील 1 into 23. The next question is 150. 150, the digit at unit place is 0. So we can factorize or divide it by 2. 2 into 75. Again factorize 75. आता 75 odd number आहे. We can divide it by 3. आता जे काय टेस्ट आपण मागच्या वर्षी अभ्यास केला पहा, टेस्ट फॉर डिव्हिजिड बाय 3, तर त्याचा वापर करून आपण या संख्या भाग देऊ शकतो की दिलेल्या संख्यामधील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर आपण त्या संख्येला 3 ने भाग देऊ शकतो. त्याच्या सर्व टेस्ट आहे, त्या सर्व टेस्ट एकदा रिवाईज करा आणि त्याचा उपयोग करून आपण संख्यांना भाग देऊ शकतो. त्या ठिकाणी 75 we can divide as 3 into 25. Again 25 divided 5 into 5. So factors of 150 are 2 into 3 into 5 into 5. The next example is 216. The factors are shown here. When we divide here 216 by 2, we get the answer quotient 108. Again divide 108 by 2, we get the quotient 54. Again divide 54 by 2, we get 2 into 27. Now 27 is odd number, divided by 3. So we get the factor 2 into 2 into 2 into 3 into 3 into 3. Like this way we can divide 216. The next number is 208. 2 into 104, which is equal to 2 into 2 into 52, which is equal to 2 into 2 into 2 into 26. आता जोपर्यंत समसंख्या आहे तोपर्यंत 2 ने भाग द्या. विषम संख्येत असेल तर मात्र विषम संख्येने भाग द्यायचा. 3, 5, 7, 11 काय असेल ते. So we get the factor here 13 into 2 into 2 into 2 into 2. Next question is 765. At ठिकाणी last digit is 5. So this number may be divisible by 3 or 5. So आता या संख्येला 3 ने भाग जातो की कसं चेक करणार? अंकांची बेरीज करा. 7 plus 6 plus 5. 7 अधिक 6, 7 and 7 13, अधिक 5 18. So 18 is in the table of 3. So divide it by 3. आपण 3 डिवाइड करा. 3 into 255. आता 255 पर 3 ने भाग द्या. 3 into 85. 85 ला आता 3 ने भाग जाणार नाही, 5 ने भाग द्या. 17 5 85. So these are the factors of 765. Next is 342. आता 2 आहे युनिट प्लेसला, सो डिवाइड बाय 2. 2 into 171. आता 171 या संख्येला 2 ने भाग जाणार नाही, डिवाइड बाय 3. 3 into 57. Similarly, we can factorize it. The factors are 2 into 3 into 3 into 19. The next question is 377. It is an odd number. We cannot divide by 2. Check with 3, 5, 7, 11 till 13. It is divided by 13. If you divide it by 13, the answer is, the quotient is 29. 13 and 29 both are here prime numbers. दोन्ही संख्या मूळ संख्या आहेत, त्यामुळे पुढे भाग जाणार नाहीत. So the factors are 13 and 29. The next question is 559. So again here divided by 2. Since it is odd number, so divide by 3, 5, 7, 11, 13. It is divided by 13. The quotient is 43. So factors are 13 and 43. Like this way we can factorize the given numbers into its prime. Thank you.